श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, आजचा दिवस सामान्य नाही. आज चैत्र शुद्ध द्वितीया. याच दिवशी अक्कलकोटच्या भूमीवर साक्षात परब्रह्म उतरलं. पण तुला माहिती आहे का, माझे हे रूप अक्कलकोटला येण्यापूर्वी कुठं होतं? मी अक्कलकोटचा स्वामी म्हणून ओळखला जाण्यापूर्वी कित्येक वर्ष हिमालयाच्या कुशीत, गंगेच्या तीरावर आणि घनदाट अरण्यात तपश्चर्या केली आहे. माझं मूळ स्वरूप हे निर्गुण निराकार आहे, पण भक्तांच्या हाकेसाठी मी सगुण रूप धारण केलं. छेली खेडे, हस्तिनापूर जवळच्या जंगलात मी प्रकट झालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी गंगेच्या तीरावर होतो, हिमालयात होतो, मी जगन्नाथपुरीला गेलो, मी रामेश्वरला गेलो. संपूर्ण भारतवर्षाला मी माझ्या पायाखाली तुडवलं. कशासाठी? तर अधर्माचा नाश करण्यासाठी आणि रंजल्या गांजल्या भक्तांना आधार देण्यासाठी. मी अक्कलकोटला आलो तेव्हा लोकांना वाटलं, हा कोणीतरी वेडा साधू आहे. पण बाळा, मी वेडा नव्हतो. मी तर प्रेमाचा भुकेला होतो. मी तिथे स्थिरावलो कारण मला तिथे माझे निष्ठावान भक्त दिसले. आज प्रकट दिनाच्या निमित्ताने तू फक्त माझा जय जयकार करू नकोस, तर माझ्या या प्रवासामागचा संघर्ष आणि माझी व्याप्ती समजून घे. मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. माझ्या चरित्रातून तुला काय शिकायला हवं? मी कधीच कर्मकांडाला महत्त्व दिलं नाही. मी नेहमी सांगितलं, आळशी माणूस माझा भक्त असूच शकत नाही. मी राजांना जमिनीवर बसवलं आणि गरिबांना सिंहासनावर बसवलं. माझ्या लेखी जातीपातीला स्थान नव्हतं. चोळप्पा असो, सुंदराबाई असो किंवा बाळप्पा, मी प्रत्येकाची भक्ती पाहिली, संपत्ती नाही. शिकवण काय आहे माझी? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, हे एक कवच आहे. तू संकटात सापडल्यावर डगमगून जाऊ नकोस. हेच मी तुला माझ्या वागण्यातून शिकवलं. जेव्हा जग तुला नाकारतं, तेव्हा तुझा स्वामी तुला स्वीकारतो. मी तुला शौर्य शिकवलं, धैर्य शिकवलं. माझ्या चरित्रातील प्रत्येक लीला तुला एकच गोष्ट सांगते, प्रारब्ध भोगायचेच आहे, पण त्या भोगात तुला सावरणारा हात माझा असेल. स्वामी म्हणजे केवळ मूर्ती नाही. स्वामी म्हणजे एक विचार आहे. संकटाच्या छताडावर पाय देऊन उभं राहणं म्हणजे स्वामी भक्ती आहे. आज माझा प्रकट दिन आहे, म्हणून तू उत्साहात आहेस. तू विचार करतोयस की स्वामींना काय अर्पण करू. कोणाकडे तरी बघून तू सोन्याचा हार, चांदीचं छत्र किंवा महागडे रेशमी वस्त्र अर्पण करण्याचा विचार करत असशील. पण बाळा, एकदा डोळे मिटून विचार कर. ज्याच्या एका नजरेने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालंय, जो या साऱ्या सृष्टीचा मालक आहे, त्याला तुझ्या सोन्या चांदीची काय गरज? मला तुझं धन नको, मला तुझं मन हवं आहे. तुला जर खरोखर मला गुरुदक्षिणा द्यायची असेल, तर ती अशा स्वरूपात दे की जी पाहून माझं हृदय भरून येईल. नीट ऐक, मी तुला 5 प्रकारच्या गुरुदक्षिणा सांगतो. पहिली गुरुदक्षिणा, दीनदुबळ्यांची सेवा. बाळा,
मी मंदिरातल्या मूर्ती जेवढा आहे त्यापेक्षा जास्त मी भुकेल्याच्या पोटात आणि तहानलेल्याच्या कंठात आहे. जर तुला माझी पूजा करायची असेल तर एखाद्या गरजूला अन्न दे. एखाद्या अगतिक माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी तुझा हात पुढे सरसावला तर समजून जा की तू मला सर्वात मोठी गुरुदक्षिणा दिलीस. माझ्यासाठी हजारो रुपयांचा अभिषेक करण्यापेक्षा एखाद्या गरिबाच्या पोराला एक वेळचं पोटभर जेवण दिलं तर मी तुझ्यावर जास्त प्रसन्न होईन. हीच माझी खरी सेवा आहे. दुसरी गुरुदक्षिणा अहंकाराचा बळी. तू जेव्हा म्हणतोस मी केलं, माझ्यामुळे झालं, तेव्हा तू मला स्वतःपासून लांब ढकलतोस. हा मीपणा, हा अहंकार गळून पडणं हीच माझी अपेक्षित गुरुदक्षिणा आहे. तुझा मोठेपणा, तुझी संपत्ती, तुझं पद हे सगळं माझ्या चरणाशी ठेव आणि म्हण, स्वामी, जे काही आहे ते तुमचं आहे. मी फक्त एक निमित्त आहे. ज्या दिवशी तू पूर्णपणे शरण येशील त्या दिवशी तुझा संपूर्ण भार मी माझ्या खांद्यावर घेतलेला असेल. तू रिकामा झालास की मी तुला भरून टाकेन. बाळा, तुझं मन हे माझं मंदिर आहे, पण तू तिथे कोणाबद्दल तरी द्वेष, मत्सर, राग आणि सूडबुद्धी साठवून ठेवली आहेस. मग सांग, मी तिथे कसा बसणार? आज प्रकट दिनी मला वचन दे की तू तुझ्या मनात कोणाबद्दलही अढी ठेवणार नाहीस. सर्वांना माफ करायला शिक. तुझं मन गंगेसारखं निर्मळ ठेव. जिथे पावित्र्य असतं तिथे माझा निवास अखंड असतो. तुझ्या मनातील ही शांती मला दिलेली सर्वात मौल्यवान गुरुदक्षिणा ठरेल. ही आहे तिसरी गुरुदक्षिणा. आणि आता चौथी गुरुदक्षिणा, कष्टाची आणि प्रामाणिकपणाची भाकरी. मला फसवणुकीचा पैसा नको. तू दिवसाला 100 रुपये कमव, पण ते घाम गाळून आणि कुणाचंही मन न दुखावता कमावलेलं असावेत. अन्यायाने मिळवलेली संपत्ती कधीच सुख देत नाही. तू कष्टाने वागलास आणि सत्याची कास धरलीस तर तुझ्या त्या सुक्या भाकरीतही मी पंचपक्वानाचा गोडवा उतरवीन. प्रामाणिक राहणं ही आजच्या काळातली सर्वात कठीण पण सर्वात श्रेष्ठ गुरुदक्षिणा आहे. पाचवी गुरुदक्षिणा, अखंड नामस्मरण. बाळा, तू जिथे असशील, ज्या परिस्थितीत असशील, तिथे तुझं मन माझ्या नामात गुंतलेलं असावं. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ ओठांवर नको, तर तो तुझ्या श्वासागणिक चालला पाहिजे. कामात असतानाही तुझी अंतरीची ओढ माझ्याकडे असावी. तुझं हे अखंड स्मरण हीच माझी खरी संपत्ती आहे. तू मला सतत आठवलंस की मी तुला कधीच विसरणार नाही. बाळा, ही गुरुदक्षिणा द्यायला तुला खिशात हात घालावा लागणार नाही, तर तुला तुझ्या स्वभावात हात घालावा लागेल. तू जर हे बदल स्वीकारलेस तर आजचा हा प्रकट दिन तुझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस ठरेल. मी तुला वचन देतो, तू जर अशी गुरुदक्षिणा मला दिलीस तर मी तुला या जन्मातच नाही तर जन्मोजन्मी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवीन. बाळा, आता शांत हो. तू माझ्या चरित्राचा मागोवा घेतलास. तू गुरुदक्षिणेचं महत्त्व जाणलंस. आता
वेळ आली आहे ती या प्रकट दिनाचं फळ पदरात पाडून घेण्याची. हा आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील सामान्य दिवस नाही, तर हा तुझ्या भाग्योदयाचा क्षण आहे. आज प्रकट दिनाच्या या शुभ मुहूर्तावर माझ्यासमोर बसून एक संकल्प कर. हा संकल्प केवळ शब्दांचा नको, तर तो तुझ्या आत्म्याचा असावा. आजपासून तू कधीही मी हताश आहे असं म्हणणार नाहीस. तू कधीही रडत खडत जगणार नाहीस. आजपासून तू स्वामींचा वाघीण म्हणून जगशील. तुझा प्रत्येक श्वास हा माझ्या नावाचा असेल आणि तुझं प्रत्येक पाऊल हे विश्वासाचं असेल. आजपासून तू तुझ्या घरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता जाळून भस्म करून टाकशील. तू आजपासून एक नवीन माणूस आहेस, ज्याला सावरण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक उभा आहे. बाळा, मी आज तुला असा आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनातील अंधार आता कायमचा दूर होणार आहे. तुझ्या कष्टांना आता सोन्याची झळाळी प्राप्त होईल. तू ज्या कामात हात घालशील तिथे माझी अदृश्य शक्ती तुला यश मिळवून देईल. तुझ्या घरात जे कलह होते, जे आजारपण होतं किंवा जी पैशांची नड होती, त्या सर्व समस्यांवर आज मी माझं अभय कवच ठेवलं आहे. तू इथून पुढे कधीच एकटा नसशील. मी तुझ्या पाठीशी, तुझ्या शेजारी आणि तुझ्या काळजात अखंड वसलेला असेन. तुझे अडकलेले सर्व मार्ग जे तुला बंद वाटत होते, ते उद्याच्या सूर्यास्तापूर्वी कसे मोकळे होतात हे तू स्वतःच्या डोळ्यांनी बघशील. जा, आता हिमतीने पाऊल पुढे टाक. अख्खं ब्रह्मांड तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.